अंबरनाथ नगरपालिकेच्या विशेष समिती आणि सभापती पदांची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली। यावेळी सर्व सभापती बिनविरोध निवडून आले। यात भाजपला 3 तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 2 सभापती पद मिळाली आहेत। बांधकाम समिती सभापतीपदी शिवसेनेचे शैलेश भोईर, शिक्षण समिती सभापतीपदी शिवसेनेच्या रेश्मा गुडेकर, उपसभापतीपदी शिवसेनेच्याच किरण चौबे, नियोजन सभापतीपदी भाजपचे महेश फुलोरे, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी भाजपच्या स्वाती पाटील आणि पाणीपुरवठा सभापतीपदी राष्ट्रवादीच्या सुनीता पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे। तर उपनगराध्यक्ष हे आरोग्य समितीचे पदसिद्ध सभापती असतील असा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे सदाशिव पाटील हे आरोग्य समितीचे सभापती बनलेत। मागासवर्गीय समितीच्या सभापती पदाची निवडणूक गुरुवारी होणार असून त्यासाठी भाजपनं कबीर गायकवाड यांचं नाव निश्चित केलंय। याशिवाय स्थायी समितीच्या 3 नामनिर्देशित सदस्यांचीही निवड करण्यात आली आहे। 10 सदस्यांच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा नगराध्यक्ष असतात, तर प्रत्येक समितीचे सभापती हे स्थायी समितीचे सदस्य असतात। त्यामुळे 7 सदस्य आपोआप पूर्ण होत असल्यामुळे उर्वरित 3 सदस्य म्हणून शिवसेनेचे रवींद्र करंजुले तसंच भाजपचे पवन वाळेकर आणि अनिता भोईर यांची निवड करण्यात आली। या निवडणूक प्रक्रियेत प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलं। पालिका निवडणुकीनंतर तब्बल 7 महिन्यांनी पालिकेला सभापती मिळाले असून आता पालिकेचा कारभार अधिक वेगवान होणार असल्याची प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि शिवसेना गटनेते रवींद्र करंजुले यांनी दिली आहे। टोटल आपण पाहिलं असेल 13 सदस्य 13 आमच्याकडे होते, 17 त्यांच्याकडे होते। त्यापैकी नियोजन, दलित वस्ती, स्टँडिंगचे 2 आणि महिला बालकल्याण अशी 3 सभापती आमच्याकडे आणि 2 स्टँडिंगची अशी 5 आमच्याकडे। आमचं शिवसेना भाजपा युतीचं असं ठरलं आहे की अल्टरनेट ठरलेलं आहे। ज्या वर्षी PWD आमच्याकडे असेल त्या दिवशी पुढच्या वर्षी ते त्यांच्याकडे असणार अशा प्रकारे ठरलेलं आहे। आणि दोन्ही पक्षांमध्ये आम्ही समंजसपणाने आणि अगदी विचारविनिमय करून अशा खेळीमेळीचे वातावरण आम्ही युतीच्या सगळ्या ह्या घडामोडी पार पडलेल्या आहेत। आज युतीचे नगराध्यक्ष बसलेत, तसंच सभापती सगळे युतीचे बसलेत। आमच्या 28 नगरसेवकांना पैकी प्रत्येकाला संधी मिळणार आहे आणि त्यामुळे सगळे नगरसेवक आमचे खुश आहे। वरिष्ठांनी एकत्र बसून युती झाल्याचे जाहीर केल्यानंतर आज सभापती पदाची जी सार्वत्रिक निवडणूक झाली आणि यामध्ये शिवसेनेला 4 सभापती पदं आणि भाजपला 3 सभापती पदं मिळाले। शिवसेनेला सार्वजनिक बांधकाम, पाणी पुरवठा तसेच स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण या महत्त्वाच्या समित्यांवरती आज शिवसेनेचे सभापती बसलेले आहेत।